आगाराची एसटी पुणे अंबड मौजे करहे टाकळी येथे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस थांबत नाही म्हणून माननीय विभाग नियंत्रक अहमदनगर तसेच शेवगाव आगार व पाथर्डी आगार यांना मौजे करहे टाकळी येथील ग्रामस्थ व पालकांकडून निवेदन देण्यात आले होते। सविस्तर माहिती अशी की मौजे करहे टाकळी ते घोटण या गावात बस थांबा असून देखील पाथर्डी आगार व शेवगाव आगारच्या बसेस येथे थांबत नाही, यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे। वारंवार अर्ज करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे, म्हणून आज समस्त ग्रामस्थांकडून करहे टाकळी येथे रास्ता रोको करण्यात आला होता। शेवगाव व पाथर्डीकडून येणाऱ्या बसांना थांबवले असता रस्त्यावर गर्दी पाहायला मिळाली। पोलिसांनी मध्यस्थी करून यावर लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले। त्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले, तरीही यावर कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला। महाराष्ट्र वाईब न्यूज शेवगाव। शासनाला आपण विटीत धरलं हे आपलं हे आंदोलन म्हणजे धाकटोडे साहेबांनी 1 तास मीटिंग लावलेली आहे, तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाथर्डी शेवगाव हे मुजर प्रमुख आहेत यांच्या संग आपण बोलणार आहे। ही एसटी आपल्याला थांबलीच पाहिजे। शेवगाव पाथर्डी सर्व विद्यार्थ्यांना ही एसटी थांबणार आहे हे आपल्याला धाकटोडे साहेबांनी सांगितलेलं आहे। काही अडचण असली आपण थोड्या दिवसात डबल आंदोलन करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमुख व पैठण आगाराचे कर्मचारी यांचं मी या ठिकाणी करहे टाकळीच्या वतीने स्वागत करतो व त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो, कारण की त्यांची सेवा पैठणवाल्याची अत्यंत चांगली आहे। पण या ठिकाणी शेवगाव आगार प्रमुख व पाथर्डी आगार प्रमुख यांच्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो व त्यांचा धिक्कार व्यक्त करतो। या ठिकाणी शेवगाव आगार प्रमुखांचं या ठिकाणी वेळेवर येण्याचं काम त्यांचं पाहिजे होतं, पोलीस प्रशासनाचं येण्याचं काम वेळेवर पाहिजे होतं, पण या ठिकाणी कोणीही अधिकारी आलेले नाहीयेत। हे काय आमचे काही आंदोलन आहे, रस्ता रोको आहे, हे काय वैयक्तिकसाठी नाही आहे, वैयक्तिक घरासाठी नाही आहे, आज हे लेकरा बाळासाठी आहे। आज या ठिकाणी एक पाथर्डीची महिला वाहक कंडक्टर आहे, तिचं नाव आहे खंडाबाई मॅडम। ती बाई डायरेक्ट मुलांना म्हणते खाली उतरा, पैठणला नेऊन सोडते, तिला का लेकरा बाळा नाही का बाईला? तिची तक्रार 2 वेळा पाथर्डी आगार प्रमुखाला केली, त्या आगार प्रमुखांनी दखल घेतली नाही। शेवगाव आगार प्रमुखाकडे 3 वेळा गेलो निवेदन घेऊन, आम्हाला शाळेची वेळ कळते, आम्हाला सगळं कळतं। अरे तुला कळतं काय? तू यायचं ना बाबा इथं। मी पुण्याच्या एकला उच्चार करतो, या ठिकाणी आमचं काही नातं पैठणवाल्याशी नाहीये। पैठण आगार प्रमुख, पैठण आगारातले सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। पण हे शेवगाव आणि पाथर्डी डिपोच्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या आगार प्रमुखांचा मी धिक्कार करतो, कारण तालुका आपला आहे। आपल्या तालुक्यातून आगार प्रमुख आहे, त्यांच्या ठिकाणी येण्याचं काम होतं, त्यांनी यायला पाहिजे होतं। विद्यालयाचे पत्र दिले, गावकऱ्याचे पत्र दिले, वेगळी प्रकारची वागणूक दिली जाते। मुलांना जर कधी जर 7 वाजता असलं तर मुलं इथं 11 वाजता थांबतात, त्याच्यावर नियोजन नाही आगार प्रमुखांचं। तिकडून मी जर शाळा सुटली घोटणवरून तर मुलाला यायला शनिवारी 3 ते 4 वाजतात। अरे बाबांनो, तुम्हाला मुलं नाहीत का? तुमच्याकडे तर इंग्लिश स्कूलला शिकायला लागली तर तुम्ही काय करता? तुमच्याकडे पैसा आहे, आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतीतले कामं सोडून दरवेळेस जायचं, दरवेळेस आणायचं। आमची एक विनंती आहे माझी गावकऱ्याच्या वतीने, अजून काही शेवगाव आगार प्रमुख आले नाही आणि ते येऊस्तर त्यांच्याकडून लेखी घेऊस्तर या ठिकाणी आम्ही आंदोलन काही सोडणार नाहीये। त्यांना त्यांच्याशी व्यवस्थित आपण चर्चा करू आणि त्यांच्याकडून लेखी घेतल्या बिगर आपण काही सोडवणारच नाहीये। प्रत्येक गोष्टीत प्रत्येक या गोष्टीला झालेत कमीत कमी 2 ते 3 वर्ष। काय सांगतो, तिथं आगार प्रमुखाकडे गेलो, आगार प्रमुख असे शेवगावच्या गाळे का डोक्याला पेन लावणार आणि बसणार, पाहू करू काय करू, काहीतरी ऍक्शन घ्या ना बाबा। तहसीलदारकडे गेलो तर तहसीलदार 10 मिनिटात अधिकाऱ्याला बोलतो, बाबा हा माणूस कशाला आला याचं काम कर, तुमचं काम आहे हा। त्याच्यामुळं मी सांगतो इथून कोणी जायचं नाही, यायचं नाही। पैठणवाल्यावर अजिबात रोष काढायचा नाहीये, फक्त शेवगाव पाथर्डीवर रोष काढायचा। गाडीत गर्दी नसताना सुद्धा इथं गाड्या थांबत नाहीत। मी पैठणवाल्याची परिस्थिती पाहतो, तिकून येणाऱ्या गाड्या असो किंवा इकून येणाऱ्या असो, सर्व प्रेमाने बोलणार, प्रेमाने किती गर्दी असली तरी दादा बाबा करून आणणार, पण हे 2 डेपोचे आपल्याला काय आणत नाही। त्याच्यामुळे आता अधिकाऱ्यांना आले की आपण कसल्याही प्रकारे काही सोडणार नाही।
पोलीस कर्मचारी आगार प्रमुख यांना भाग होतं, पण ते काय आले नाही, येतील, वेळ लागेल. सर्व प्रवाशांची मी माफी मागतो, कारण लेकरा बाळाचे काम आहे, ते का वैयक्तिक काही काम नाही आहे राजकीय, त्याच्यामुळं थोडा वेळ धरा. आणि मी एवढंच बोलतो, आगार प्रमुखाला कुठल्याही प्रकारे होणार नाही. धन्यवाद. ताते भाऊ तुम आगे बढ़े. सोड लगी सी बात.